नमस्कार. आज आपण एका अशा धोक्याबद्दल बोलणार आहोत जो दिसतो तर नाही पण आहे अगदी आपल्या पायाखालीच. हो, हा एक अदृश्य धोका आहे जो नकळतपणे आपलं आरोग्य आणि पर्यावरण दोन्ही फो करतोय. चला तर मग मृदा प्रदूषणाच्या या गंभीर समस्येला जरा जवळून समजून घेऊया. जरा विचार करा, हवेतला धूर दिसतो, समुद्रातला प्लास्टिकचा कचरा दिसतो, पण आपल्या आरोग्याला सगळ्यात मोठा धोका जर असा असेल जो दिसतच नाही आणि तो आपल्याच पायाखाली लपलेला असेल, तर काय होईल जर तोच धोका हळूहळू आपल्या ताटापर्यंत येऊन पोहोचत असेल? हाच तो फरक आहे बघा. एकीकडे आहे असं प्रदूषण जे डोळ्यांना दिसतं आणि दुसरीकडे आहे एक असा छुप्पा धोका जो शांतपणे हळूहळू जमिनीत झिरपत जातो. आणि म्हणूनच मृदा प्रदूषण जास्त धोकादायक ठरतं, कारण ते आपल्याला पटकन लक्षातच येत नाही. अच्छा, तर मग हे मृदा प्रदूषण म्हणजे नेमकं आहे तरी काय? सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर जमिनीत विषारी केमिकल्स इतक्या प्रमाणात मिसळतात की ते आपल्यासाठी आणि पूर्ण इकोसिस्टमसाठी धोकादायक बनतात. आणि सगळ्यात वाईट गोष्ट काय आहे माहितीये? याचा परिणाम खूप खूप जास्त काळ टिकतो. पण मग प्रश्न उरतो की हे सगळं विष जमिनीत येतं तरी कुठून? चला जरा याचाच शोध घेऊया. कोण आहेत हे गुन्हेगार? याच्या मागे ना 4 मुख्य विलेन आहेत. पहिलं म्हणजे इंडस्ट्रीमधून येणारा कचरा, ज्यात शिसे, पारा यांसारखे धोकादायक धातू असतात. दुसरं आपली शेती करण्याची पद्धत. गरजेपेक्षा जास्त खतं आणि कीटकनाशकं वापरल्याने जमिनीचं आरोग्यच बिघडतंय. तिसरं कारण म्हणजे शहरीकरण. शहरांमधला कचरा, ई-वेस्ट हे सगळं कुठे जातं? जमिनीतच. आणि चौथं अणुकचऱ्याची चुकीच्या पद्धतीने केलेली विल्हेवाट, ज्यामुळे किरणोत्सर्गाचा धोकाही निर्माण होतो. ओके, हे सगळं जमिनीत जातं, पण त्याचा आपल्यावर थेट काय परिणाम होतो? हे जमिनीतलंच विष फिरून आपल्या ताटापर्यंत कसं येतं ते आता बघूया. या प्रक्रियेला म्हणतात बायोमॅग्निफिकेशन. ऐकायला अवघड वाटेल, पण कल्पना करा. ही विषारी रसायनं आधी जमिनीत मिसळतात, मग वनस्पती आपल्या मुळांवाटे ते पाणी आणि रसायनं शोषून घेतात. मग काय, जेव्हा एखादा शाकाहारी प्राणी ती वनस्पती खातो तेव्हा ते विष त्याच्या शरीरात जातं. आणि ही अन्नसाखळी जशी जशी वर जाते ना, तसतसं या विषाचं प्रमाण वाढत जातं आणि शेवटी ते आपल्यापर्यंत पोहोचतं. आणि हे इथेच थांबत नाही. याचा परिणाम खूप दूरपर्यंत जातो. सगळ्यात आधी तर जमिनीची सुपीकता कमी होते, कारण जमिनीतले जे चांगले आवश्यक सूक्ष्मजीव असतात ते मरून जातात. मग हेच विष हळूहळू झिरपत आपल्या पिण्याच्या पाण्यात म्हणजे भूजलात मिसळतं. आणि साहजिकच यामुळे पिकांचं उत्पादन घटतं आणि मोठं आर्थिक नुकसान होतं ते वेगळंच. आता इतकं सगळं ऐकून टेन्शन आलं असेल, पण एक चांगली बातमी आहे. या समस्येवर मात करण्यासाठी आपल्याकडे काही भन्नाट आणि नाविन्यपूर्ण उपाय आहेत. चला आता या उपायांबद्दलच बोलूया. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय आहे माहितीये? ह्या लढाईत निसर्ग स्वतःच आपल्या मदतीला धावून येतो. निसर्गाकडे स्वतःची एक क्लीनअप क्रू आहे. यामधली पहिली पद्धत आहे बायोरेमेडिएशन. यात काय होतं तर जीवाणू आणि बुरशीसारखे जे सूक्ष्मजीव आहेत ना, त्यांचा वापर करून प्रदूषकं नष्ट केले जातात. हे सूक्ष्मजीव अक्षरशः त्या प्रदूषकांना खाऊन टाकतात आणि त्यांचं विघटन करतात. आणि दुसरी एक मस्त पद्धत आहे फायटोरेमेडिएशन. यात काही खास वनस्पती वापरल्या जातात. उदाहरणार्थ सूर्यफूल किंवा मोहरी. या वनस्पती काय करतात तर जमिनीतले जड धातू स्वतःच्या मुळांमध्ये शोषून घेतात. म्हणजे जणू काय त्या जमिनीसाठी नैसर्गिक व्हॅक्यूम क्लीनरचंच काम करतात. यावर फक्त वैज्ञानिकच नाही तर सरकारी पातळीवरही काम सुरू आहे. भारतात काही महत्त्वाच्या योजना आहेत, जसं की मृदा आरोग्य कार्ड योजना. यामुळे शेतकऱ्यांना कळतं की त्यांच्या जमिनीला नक्की कशाची गरज आहे आणि त्यामुळे रासायनिक खतांचा वायफळ वापर टळतो. मग आहे परंपरागत कृषी विकास योजना, जी थेट सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देते. आणि राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान तर बदलत्या हवामानानुसार शेतकऱ्यांना तयार करते. पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. ही लढाई फक्त भारताची किंवा कुठल्या एका देशाची नाहीये. ही एक जागतिक समस्या आहे आणि त्यासाठी संपूर्ण जग एकत्र येऊन लढत आहे. संयुक्त राष्ट्रांनी एक मोठं ध्येय ठेवलंय. 2030 सालापर्यंत लँड डिग्रेडेशन न्यूट्रॅलिटी साध्य करायची. याचा सोपा अर्थ काय तर जमिनीचा होणारा ऱ्हास पूर्णपणे थांबवायचा. भारतसुद्धा या जागतिक प्रयत्नांचा एक महत्त्वाचा भाग आहे. हे फक्त एक टार्गेट नाहीये, तर ही एक वॉर्निंग बेल आहे की आता तातडीने काहीतरी करण्याची वेळ आली आहे. सर अल्बर्ट हॉवर्ड यांचं एक खूप छान वाक्य आहे. ते म्हणतात, माती, वनस्पती, प्राणी आणि मानव यांचं आरोग्य एक आहे आणि ते वेगळं करता येत नाही. किती खरं आहे नाही का? म्हणजे जर माती आजारी असेल तर आपण निरोगी कसे राहू शकतो? तर मग जाता जाता एकच प्रश्न. आपल्या पायाखालची ही जमीन, आपण तिला आपल्या जीवनाचा आधार मानणार आहोत
की पर्यावरणासाठी लढण्याची शेवटची संधी? उत्तर आपल्यालाच शोधायचं आहे.